बाभुळगाव तालुक्यात पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। बेमडा धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे 1.5 मीटरने अचानक उघडण्यात आल्यामुळे बेमडा नदीला महापूर आला असून बाभुळगाव तालुक्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर शनिवार 8 ऑगस्ट रोजी मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली। कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळेच हा पूर आल्याचा गंभीर आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे। पुराच्या या तडाख्यात शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके, अवजारे, शेतीचे साहित्य आणि जमिनीची सुपीक माती वाहून गेली आहे। या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाकडून तातडीने भरीव आर्थिक मदत मिळवण्याची आणि कुठलीही पूर्वसूचना न देता मनमानी कारभार करणाऱ्या बेमडा प्रकल्पाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती। शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे। पालकमंत्री संजय राठोड यांनी सावंगी माळ, हस्तापूर, वाटखेड बुद्रुक, वाटखेड खुर्द आणि नांदुरा बुद्रुक या नुकसानग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। या दौऱ्यादरम्यान प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून भीषण पूरस्थिती पाहण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी साधी पिण्याच्या पाण्याचीही सोय केली नव्हती। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील शिवसैनिकांनी तहसीलदार मीरा बागोरे यांच्यासमोरच आपली तीव्र नाराजी व्यक्त केली। या पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांसोबत तहसीलदार मीरा बागोरे, अधीक्षक अभियंता योगेश सोनोने, बेमडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मनोज डोके, जिल्हा प्रमुख गजानन डोमाडे, श्रीधर मोहळ, विशाल गणत्रा, राजू पांडे, तालुका प्रमुख सुधीर कडुकार, प्रमोद काटकर, आनंद सोळंके, दिलीप वाघमारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते।